नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे जर तुमच्याकडे LPG गॅस सिलेंडर असेल तर. कारण LPG गॅस सिलेंडर जर नसेल तर तुमचं गॅस कनेक्शन हे कधीही बंद होऊ शकतं किंवा जर तुम्हाला जे काही मोफत गॅस सिलेंडरची योजना आहे त्यासाठी सुद्धा ई-के-वाय-सी करणं आता बंधनकारक आहे. तर तुम्हाला मी आज सांगणार आहे की LPG गॅस सिलेंडरची ई-के-वाय-सी मोबाईलवरून कशी करायची आहे, ते पण 2 मिनिटात आपल्या घरच्या घरी ई-के-वाय-सी कशी करायची आहे. आता ह्या सगळ्यांची लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप जणांचे प्रश्न होते की दादा आम्हाला ई-के-वाय-सी कसं करायचं, तुम्ही सांगू शकता का मोबाईलवरून. तर मी तुम्हाला मोबाईलवरून पण ऑनलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यांचं आपल्या मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बघूया मित्रांनो, आता आपल्याला LPG गॅस सिलेंडरची ई-के-वाय-सी मोबाईलवरून कशी करता येईल, ते पण घरच्या घरी. ह्याची सगळी इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती ही समजेल आणि तुमची जी काही योजना असतील किंवा तुमचं LPG गॅस कनेक्शन असेल याच्यासाठी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. हे बघा, तुम्हाला एक डिटेल माहिती सांगतो आता इन्फॉर्मेशनची कशी करायची आहे. आता आपण याच्यामध्ये लक्षात घ्या, LPG गॅसचे कनेक्शन असतात खूप जण, तर त्यामध्ये आपण आता सध्या आपण इंडियन ऑइलबद्दल सांगणार आहोत. इंडियन गॅस ज्याच्याकडे आहे, इंडियन ज्याचं गॅस कनेक्शन आहे त्यांच्यासाठी आहे. आणि अशीच तुमची जी काही अदर कनेक्शन असतील HP गॅस किंवा त्याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ आपण लवकर टाकणार आहोत. पण ज्यांचं कनेक्शन इंडियन आहे त्यांच्यासाठी पण आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि अशीच दुसऱ्यासुद्धा गॅस एजन्सीची सुद्धा अशीच प्रक्रिया असते, एक लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला जर इंडियन असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, प्ले स्टोरवर यायचं आहे, तुम्हाला इथं इंडियन ऑइल असं टाकायचं आहे. आणि इंडियन ऑइल टाकल्यानंतर तुम्हाला गुगलवर प्ले स्टोरवर जाऊन तुम्हाला असं इंडियन ऑइलचं एक ॲप्लिकेशन दिसतं. तर इंडियन ऑइल 1 या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करायचं आहे, पटकन इन्स्टॉल करायचं आहे. आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती त्याला इन्स्टॉल करायचं आणि ओपन करायचं आहे. ओपन करताना त्याला एक काम करायचं आहे, ओपन वाईल युझिंग ॲप असं येतं, त्याला एक परमिशन द्यायची आहे. कारण काय होणार आहे, जर तुम्ही याला परमिशन नाही दिली तुमचं लोकेशन वगैरे, तर त्याला तुमचं जे काही सगळे डिटेल्स आहेत ते समजणार नाही आहेत. समजलं. आता याच्यामध्ये पुढं बघा काय करायचं आहे, सगळ्यात इन्फॉर्मेशन व्हिडिओ असणार आहे. तर इथं लक्षात घ्या, तुम्हाला वी रिकमेंडेड टू डाउनलोड एनीवन द सिक्युरिटी ॲप स्कॅन सर्व्हिस इथं एक आहे, दिसते तुम्हाला. तुम्हाला काय करायचं, सिंपल क्लोज बटनवर क्लिक करायचं आणि पुढे जायचं. इथं काही दुसरं करायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन ओपन कराल तिथं तुम्हाला इथं दिसतं बघा, भरपूर साऱ्या गोष्टी दिसतात. जसे की तुम्हाला इथं बघा, इथं न्यू कनेक्शन दिसतं, इथं तुम्हाला कस्टमर सपोर्ट दिसतो, लोकेट दिसतं, कॉलर्स, तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्ही इथं कॉलही करू शकता, हे आणि ऑफर्स असतील तर ऑफर्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. आता लक्षात घ्या, तुम्ही हे फक्त ॲप्लिकेशन ओपन केलं आहे, इथं तुमचं लॉग इन नाही किंवा रजिस्ट्रेशन नाही. आता लक्षात घ्यायचं आहे, कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये जर आपल्याला काही यूज करायचं असेल तर पहिल्यांदा आपलं तिथं अकाउंट असणं गरजेचं असतं. तर ते अकाउंट असणं गरजेचं असण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तिथं रजिस्टर करावं लागतं. लॉग इन तुम्हाला डायरेक्ट करता येणार नाही, कारण तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकत नाही, त्याचा पासवर्ड वगैरे तुम्हाला काही करता येत नसतो. त्यामुळे इथं लॉग इनवर साईन अपवर तुम्ही क्लिक करू शकता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा असं स्क्रीन ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं लॉग इनची स्क्रीन आहे. तर लॉग इन कधी करू शकता, जर तुमचं ऑलरेडी अकाउंट क्रिएटेड असतं तर. ऑलरेडी अकाउंट क्रिएट असतं तर तुम्ही तुमचा इथं मोबाईल नंबर टाका आणि तुमचा जो काही पासवर्ड पाहिला असेल तो इथं टाकू शकता. परंतु आता तुमचं इथं काहीच नाही आहे, म्हणजे अकाउंटच ओपन केलं नाही, तुम्ही आतापर्यंत हे ॲप्लिकेशन यूजच केलं नसेल, तर तुम्हाला इथं बघा खाली डोंट हॅव एनी अकाउंट रजिस्टर बटन क्लिक दिसतं बघा. इथं रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं अकाउंट आता क्रिएट करू शकता. अकाउंट क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, त्याच्यावरती जायचं, अकाउंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, काय असेल तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID टाकायचा. आता लक्षात घ्या, मोबाईल नंबर कुठला टाकायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही गॅस कनेक्शन घेत होता, गॅस कनेक्शनच्या तिथं पासबुकवर तुमचा मोबाईल नंबर वगैरे त्यांनी मागितला असेल तर तोच मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, कारण दुसरा टाकून फायदा होणार नाही आहे, तर ॲप्लिकेशनमध्ये एरर्स येतील. तर ईमेल ID टाकायचा आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे तुमचं. आता तुमचं जे काही फर्स्ट नेम असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. फर्स्ट नेम झाल्यानंतर इथं तुम्हाला लास्ट नेम टाकायचं. त्याच्यानंतर इथं बघा आय ॲग्री विथ लायसन ॲग्रीमेंट इथं दिसतं तुम्हाला, याच्यावरती क्लिक करायचं आणि मग तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची. आता याच्यावरती एवढी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुमच्या मोबाईल नंबर जो तुम्ही टाकला आहे त्याच्यावरती एक OTP येईल आणि तो OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे. आता OTP टाकल्यानंतर आता तुम्ही म्हणाल आता इथं पासवर्ड आम्ही टाकलाच नाही. हो बरोबर, आता इथं तुम्हाला नवीन पासवर्ड तुमचा टाकायचा आहे. पासवर्ड टाकताना लक्षात घ्या, काही पॉलिसीज आहेत, जसं इथं बघा पासवर्ड पॉलिसीमध्ये काय सांगितलं आहे, पासवर्ड मस्ट बी 8 कॅरेक्टर्स.
पासवर्ड हा 8 अंकी असला पाहिजे. त्याच्यामध्ये एक नंबर, एक छोटा कॅरेक्टर, एक मोठं कॅरेक्टर असणं गरजेचं आहे आणि एक स्पेशल सिम्बॉल म्हणजे काय तर ॲड्रेट वगैरे पण असणं गरजेचं आहे. इथं एंटर करायचं आणि तोच पासवर्ड इथं परत कन्फर्मसुद्धा करायचा आहे. लक्षात आलं तुम्हाला. इथं कन्फर्म एकदा एंटर टाकायचं परत कन्फर्म करून हे करायचं. त्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर तुमचं अकाउंट हे क्रिएट होईल. आता अकाउंट क्रिएट झाल्यानंतर यू नीड टू री लॉग इनवर क्लिक करायचं. ते असं म्हणेन यू नीड टू री लॉग इन. तिथं परत तुम्हाला लॉग इन स्क्रीनवरती यायचं आहे आणि तुमचा आता जो तुम्ही ईमेल आणि मोबाईल नंबर दिला होता तो इथं टाकायचा आणि तुमचा जो पासवर्ड जनरेट झाला होता तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. इथपर्यंत सगळ्याला समजलं. आता पुढची प्रक्रिया आपण बघूया. आता ह्याच्यावरती तुम्ही लॉग इन करायचं आहे. आता तरी पण समजा तुम्हाला तुमचा पासवर्ड समजत नाही आहे काय किंवा माहीतच नाही आहे, मग इथं फॉरवर्ड पासवर्ड करू शकता. परंतु आता आपल्याकडं आहे डिटेल्स म्हणून आपण तिथं टाकली आणि लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही डिटेल्स टाकता, ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता तिथं तुम्हाला अशी स्क्रीन दिसते. पूर्ण अशी स्क्रीन तुमच्यासमोर येते आणि ही स्क्रीनमध्ये इथं लक्षात घ्या लिंक माय LPG ID. लिंक माय LPG ID इथं तुम्हाला एक बटन दिसेल. लिंक माय LPG ID दिसतं तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला लिंक करायचं आहे कारण हे तुम्ही लॉग इन केलं परंतु तुमचं गॅस कनेक्शन अजून त्याला कनेक्ट नाही झालेलं आहे. समजलं. तर आता तुम्हाला हे पण नसेल समजलं तर एक लक्षात घ्या इथं 3 डॉट दिसतात. या 3 डॉटवरती पण तुम्ही क्लिक करू शकता आणि 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथं बघा माय प्रोफाईल दिसतं आहे. माय प्रोफाईल आहे. या माय प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अशीच इथं एक्झिस्टिंग तुमचं जो अकाउंट तुम्ही टाकला होता किंवा मोबाईल नंबर जीमेल असं तुम्हाला इथं दिसेल. इथं दिसलं तुम्हाला. हे दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसतो लिंक युअर एक्झिस्टिंग LPG ID. आता इथं लिंक नाव करायचं आहे तुम्हाला आणि ह्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन टाकायची आहे. आता इन्फॉर्मेशन कुठली तर तुम्हाला LPG ID टाकायचा आहे 16 डिजिट. एंटर युअर 16 डिजिट LPG ID. आता इथं तुमचा जो LPG ID आहे बघा तुमच्या गॅस पासबुक कनेक्शनवरती तुम्हाला एक ID मिळतो. तो ID इथं तुम्हाला टाकायचा आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर तुम्हाला पुढं प्रोसेस करायचं आहे आणि पुढं प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमची कस्टमर्स डिटेल्स देतील. ज्यावेळेस तुम्ही तुमचा LPG ID टाकाल त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव, रिलेशनशिप ID, मोबाईल नंबर आणि तुमचं डिस्ट्रीब्युटर नेम म्हणजे तुम्ही कुठून सर्व्हिस घेतली, कुठल्या डिस्ट्रीब्युटरवरून सर्व्हिस घेतली तेही तुम्हाला इथं नक्की दिसणार आहे. समजलं. हे लक्षात आलं. आता पुढं लक्षात घ्या याच पेजवरती तुम्ही थोडंसं खाली गेलं. आता माझ्या स्क्रीनवरती दिसत नाही म्हणून मी तुम्हाला थोडंसं खाली दाखवलं तर इथं येस इट्स करेक्ट. आता तुमची जी माहिती दिलेली आहे ज्यावेळेस तुम्ही कस्टमर LPG ID टाकली आणि त्यावेळेस जी इथे इन्फॉर्मेशन आली बघा, जी इथली इन्फॉर्मेशन आली ही इन्फॉर्मेशन जर व्यवस्थित असेल तर बरोबर असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे इथं येस इट्स करेक्ट म्हणायचं आहे. नसेल नो इट्स रॉंग म्हणायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आता माझी तर इन्फॉर्मेशन बरोबर आहे म्हणून मी येस इट्स करेक्ट म्हणलं आहे. ते येस इट्स करेक्ट म्हणल्यानंतर आपल्याला तर काय करायचं आहे पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक लक्षात घ्या पुढे एक OTP नंबर येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP टाकल्यानंतर इथं तुम्हाला डन म्हणायचं आहे. डन टाकल्यानंतर तुमचं आता LPG कनेक्ट झालेलं आहे परंतु EKYC अजून अपडेट झालेली नाही. लक्षात घ्यायचं EKYC अपडेट झालेलं नाही किंवा EKYC झालेलं नाही तर तुमचं फक्त आता लिंक झालेलं आहे. आता पुढं तुम्हाला EKYC करायचं आहे. आता EKYC करताना कसं करायचं लक्षात घ्या. परत एकदा तुम्हाला सांगतो. परत एकदा काय करायचं तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती येते त्या 3 डॉट्सवरती इथं माय प्रोफाईल दिसतं आहे तुम्हाला. त्या माय प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इथं इन्फॉर्मेशन दिसते आहे बघा. इथं PDT होम डिलिव्हरी टाईप होम डिलिव्हरी तुमच्या घरी गॅस येत असेल बरोबर. LPG ID तुम्हाला इथं दिसतो. LPG ID तुमचा सबसिडी इलिजिबल आहे का हे लक्षात घ्या. येस सबसिडी तुमची इलिजिबल असेल तर तुम्ही मोफत वगैरे सगळ्या गॅस कनेक्शनचं जे काही या स्कीम्स असतात त्यासाठी अवेलेबल आहात. ऑप्ट आउट फॉर सबसिडी नो. KYC स्टेटस. आता बघा KYC स्टेटस इथं ग्रीन आहे परंतु तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. पहिले इथं KYC येत नव्हतं. लक्षात घ्या. आता इथं KYC येत आहे तर तुम्हाला इथं KYC करायचं गरज आहे. लक्षात आलं तुमच्या. ज्यावेळेस तुम्ही LPG गॅस ID टाकून कनेक्ट केला त्यावेळेस तुम्हाला काही नव्हतं पण आता तुम्ही ज्यावेळेस ते कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन येतो KYC. कारण KYC करणं बंधनकारकच आहे. नाही तर तुमचं गॅस कनेक्शन बंद होऊ शकतं किंवा तुम्ही तुमच्या जी काही मोफत गॅस कनेक्शन योजना आहे त्यासाठी सुद्धा पात्र नसाल. आता पुढं बघा ह्या KYCवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला लक्षात घ्या तर KYC काय करायचं का करायचं तर लक्षात घ्या त्यांनी सांगितलं नो युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स आर अपडेटेड अगेन्स्ट इंडियन कन्झ्युमर रेकॉर्ड्स. कारण हे तुमचं रेकॉर्ड जे आहे ते तुम्हाला त्यांच्या डेटाबेसमध्ये अपडेट करायचं आहे म्हणून करायचं आहे. तर इथं ह्याच्या बॉक्सवरती क्लिक करायचं
करायचं आणि पुढे जायचं. ते नंतर झाल्यानंतर तुमचं इथं हे लक्षात घ्या, फेस स्कॅन इथं लक्षात आलं खाली, फेस स्कॅन करणं गरजेचं आहे. EKYC करताना तुमचं फेस स्कॅन होणार आहे. तर फेस स्कॅनसाठी तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला अजून एक काम करायचं आहे. ते काम म्हणजे कोणतं, तर तुम्हाला आधार फेस RD हा एक ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला फेस स्कॅनवर क्लिक केल्यानंतर असं एक काही पॉपअप येईल. त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड बटनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे कुठलं, तर आधार फेस ID हे ॲप्लिकेशन डाउनलोड होईल. त्यातून काय होणार आहे, तर आपला जो फेस स्कॅन आहे बघा, फेस स्कॅन होणार आहे. फेस स्कॅन करून तुमचं EKYC होणार आहे मोबाईलवरून. आता हे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन दिसते बघा. इथं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले आहे की तुमचं चेहरा व्यवस्थित दिसला पाहिजे, तिथं कुठलंही ब्लर नसलं पाहिजे, बॅकलाईट व्यवस्थित पाहिजे. काही सनग्लासेस असतील तर ते काढायचे आहेत. कोणी चष्मा घातलेला असतो, गॉगल्स घातले असतं, ते तुम्ही काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही फेस आहे ते स्कॅन करायचं आहे. आणि नंतर तुमचं ती सगळं झाल्यानंतर तुम्हाला बघा शेवटी तुम्हाला एक असा मेसेज येतो, युअर रिक्वेस्टेड LPG ID हॅज बीन सबमिटेड. आणि तुमचं जे काय EKYC आहे ते कन्फर्म झालेलं आहे. EKYC कन्फर्म झालेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा EKYC करू शकता, ते पण मोबाईलवरून. समजलं? 2 मिनिट लागतात मित्रांनो. घरच्या घरीच तुम्ही EKYC करू शकता. आता ही KYC मी इंडियन गॅस जे आहे त्या एजन्सीसाठी सांगितलं आहे. त्यांचं एक ॲप्लिकेशन आहे. आता पुढं मी लवकरच HP गॅसवाल्यांचंही सांगणार आहे, भारत गॅसवाल्यांचंही सांगणार आहे EKYC तुम्ही मोबाईलवरून कसं करणार आहात. पण ज्यांचं कनेक्शन आहे किंवा ज्यांना अजून कळलं नाही की EKYC कसं करायचं आहे LPG गॅसचं, तर त्यांनी प्लीज हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत, आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा, कारण त्यांनाही त्याची खूप मदत होऊ शकते. समजलं? आणि आपल्या मराठी इन्फॉर्मेशन सेंटर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती देत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.